Namaskar, dear student. I am Ramesh Newell. I welcome all of you in online classes. Last video, we have seen the real incident of A.G. Gardiner's life. Writer told here one good-natured conductor met him in bus. He had not money to give as a fare. He recognized his good conduct with his intercourse. त्यांच्यासोबत जे काही कन्व्हर्सेशन झालं त्या कन्व्हर्सेशनवरून त्यांना त्या गुड कंडक्टरचा परिचय झाला. रायटरने लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का जनरल एक्सपिरियन्स काय असतात. कंडक्टर आपल्याला गाडीच्या खालतं उतरवून देतात आणि वी गेट इनकन्व्हिनियंट. इफ जर गुड कंडक्टर असेल तर इफ द कंडक्टर इज ए गुड फेलो. आय एम सीइंग फर्स्ट लाईन ऑफ पेज नंबर 17. इफ द कंडक्टर इज ए गुड फेलो लेट्स यू डाऊन इझिली. तुम्हाला तो बसच्या खाली उतरून देईल. यू आर फेस विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आणि तुम्हाला घरी जायची मग तुम्ही काय कराल, फेस द प्रॉब्लेम. फेस करणे म्हणजे इथे सामना करणे. इट इज हेअर द व्हर्ब अँड यू आर फेस दिस सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. गोईंग बॅक तुम्हाला घरी जायची मग किंवा जिथे जायचं होतं तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. अँड द इनकन्व्हिनियन्स. आणि सर्वात जास्त इनकन्व्हिनियन्स होईल तुम्हाला, असुविधा होईल. कन्व्हिनियन्स अपोजिट इनकन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधा आणि इनकन्व्हिनियन्स म्हणजे असुविधा. मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. व्हॉट वर्क यू आर गोईंग. ज्या कामाला तुम्ही जात आहे युअर एंगेजमेंट ते काम तुमचं काय होईल, होणार नाही. आणि मिसिंग युअर ट्रेन, तुम्हाला ट्रेन पकडायची असेल यू विल नॉट गेट ए ट्रेन बिकॉज यू गेट ऑफ फ्रॉम द बस अँड युअर शेड्यूल डिस्टर्ब. तुमचा शेड्यूल आता डिस्टर्ब झालेला आहे. नाऊ सी द फर्स्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 17. हॅविंग सर्च माय पॉकेट इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर. इन व्हेन ही फ्रेज आहे. इन व्हेन म्हणजे व्यर्थ. हॅविंग सर्च म्हणजे पाहिल्यानंतर, त्यांनी शोधल्यानंतर. रायटरने आपला पॉकेट अगेन अँड अगेन सर्च, पुन्हा पुन्हा सर्च केला. माय पॉकेट इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर. हिअर अँड देअर विल बी सम कॉपर कॉईन. काही असेल बो, काही मनी भेटेल बो पॉकेटमध्ये, म्हणून त्यांनी मागे पुढे ही चेक बट देअर वॉज नो मनी. हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. ही न्यू, त्या अंडरस्टूड, त्यांना अंडरस्टूड झालं. हॅविंग फाउंड म्हणजे शोधल्यानंतर. आय वॉज अटरली, अटरली मीन्स कम्प्लिटली ती पेनीलेस होते बा, ते त्यांच्या लक्षात आलं. हे अंडरस्टूड. आय टोल्ड द कंडक्टर विथ याज ऑनेस्ट ए फेस याज आय कुड याझूम दॅट आय कुड नॉट पे द फेअर मस्ट गो बॅक फॉर मनी. रायटरने ऑनेस्टली सांगितलं, प्रामाणिकपणे त्या कंडक्टरला सांगितलं. त्यांचा फेस, त्या कंडक्टरचा फेस यांना चांगला वाटला. आय मस्ट गो बॅक फॉर मनी. आय कुड नॉट पे द फेअर. मी तुमचे पैसे देऊ शकत नाही बा. फेअर म्हणजे भाडं. फेअर हॅज ए टू मिनिंग. दुसरं मिनिंग आहे फेअर म्हणजे जत्रासुद्धा होते आणि फेअर म्हणजे इथं भाडे. आय कुड नॉट पे द फेअर मस्ट गो बॅक फॉर मनी. सो आय हॅव टू रिटर्न होम फॉर मनी. व्हॉट द गुड कंडक्टर सेड. तो कंडक्टर चांगला होता. तो काय म्हणाला, त्यांना गाडीच्या खालतं उतरून देते का काय करते ते पाहू आपण. ओ यू नीड नॉट गेट ऑफ. दॅट इज ऑल राईट सेड ही. कंडक्टर सेड. कंडक्टर म्हणाला ओ यू नीड नॉट गेट ऑफ. गेट ऑफ म्हणजे उतरणे. तुम्हाला उतरायची आवश्यकता नाही. दॅट्स ऑल राईट. ऑल राईट सेड आय.
आणि त्यावर रायटरसुद्धा ऑल राईट म्हणाले. बट आय हॅवंट कॉपर ऑन मी. आणि माझ्याजवळ आय हॅव नो कॉपर कॉईन्स. आय विल बुक यू थ्रू. कंडक्टर सेड, तुमची तिकीट मी बुक करतो. ही रिप्लाइड, व्हेअर वूड यू वॉन्ट टू गो. व्हेअर वूड यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठे जायचं आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट विथ द एअर ऑफ द मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनीवन फॉर द बँक टू हाँगकाँग. ही वॉज रेडी टू गिव्ह मी अ तिकीट. ही वॉज अ व्हेरी गुड नेचर्ड कंडक्टर. तो चांगला कंडक्टर होता आणि म्हणून यांना बँकपासून तर हाँगकाँगपर्यंत तिकीट द्यायला तयार झाला. आय सेड इट वॉज अ व्हेरी काइंड ऑफ हिम. रायटर टोल्ड हिम, एजी गार्डिनर टोल्ड हिम, यू हॅव पिटी ऑन मी. तुम्ही माझ्यावर दया केली, खूप अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, बट व्हेअर शॅल आय सेंड द फेअर. रायटरला त्यांनी विचारलं आणि रायटरने सांगितलं त्यांना, आय वॉन्टेड टू गो अँड गिव मी द तिकीट. त्या कंडक्टरने, गुड नेचर्ड कंडक्टरने यांना तिकीट दिली. ही पेड द मनी. कंडक्टर पेड द मनी. कंडक्टरने स्वतःचे पैसे टाकले आणि स्वतःच्या पैशाने त्यांना तिकीट दिले. व्हेअर शॅल आय सेंड द फेअर. रायटर वॉज अ गुड पर्सन. एजी गार्डिनरने त्याच्यावर म्हटलं का व्हेअर शॅल आय सेंड द फेअर, जी हे पैसे आहे मी व्हेअर आय शॅल सेंड यू. यू विल सी मी सम डे ऑल राईट. यू विल सी मी इन द बस. तुम्ही मला बसमध्ये पाहाल, मी भेटेल तुम्हाला. देर इज नो नीड टू सेंड मनी. ही सेड चिअरफुली म्हणजे हॅपीली. ते हॅपीली म्हणाले. ही टर्न टू गो अँड then luckily my fingers still wandering in the corner of my pocket lighted on the shilling. His search was going on. एजी गार्डिनर हे सर्च करूच लागले तरी सुद्धा का ही विल गेट समवेअर द मनी. पॉकेटमध्ये शोधूच लागले तर त्यांना भेटेल बॉ. हॅपीली ही गॉट मनी इन हिज पॉकेट इन वन कॉर्नर लाईटेड ऑन. आणि त्यांना हॅपी झाले, खूप आनंदी झाले. शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वॅड मीन्स सेटल्ड. आणि अशा प्रकारे मग ही फाउंड मनी इन हिज पॉकेट. ही फाउंड कॉईन्स इन हिज पॉकेट. त्यांना ह्या लकीली त्यांना पैसे सापडले आणि त्यांनी ही गेव मनी टू कंडक्टर, धिस गुड कंडक्टर. त्या गुड कंडक्टरला, पोलाईट कंडक्टरला त्यांनी पैसे दिले आणि स्क्वॅड मीन्स सेटल. त्यांचा हिशोब तिथेच क्लिअर झाला. रायटरला नेक्स्ट टाईमला देण्याची आवश्यकता नाही. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर व्हिच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन हिम. बट दो रायटर हॅड गिवन हिम मनी, जरी रायटरने त्याला काय दिलेले होते, मनी दिलेले होते, देअर अकाउंट वॉज सेटल. त्यांचं अकाउंट जरी काय बॅलन्स झालेलं होतं, परंतु हॅपीनेस कम ऑन द फेस ऑफ द रायटरच्या फेसवर हॅपीनेस जो आलेला होता तो पैसे दिल्यामुळे लिसन नाही झाला. लिसन मीन्स हेअर टू मेक लेस, कमी होणे. त्यांचा जो हॅपीनेस आहे तो इथे कमी झालेला नाही आहे. तो त्यांना चांगला अनुभव त्या गुड नेचर्ड कंडक्टरचा इथे आला. म्हणून त्यांनी इथे सांगितलं का आय एम गिविंग यू द one example of good natured conductor. Next paragraph. A few days after, my most sensitive toes was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. Here, writer is giving another example, real example of his life. दुसरं आणखी त्याच सोबत घडलेली घटना इथे एक्सप्लेन करत आहे, आपल्याला इथे सांगत आहे. ए फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टोज वॉज ट्रॅम्पल्ड. टोज मीन्स पायाची बोट. ट्रॅम्पल्ड झालं, क्रश तुडवल्या गेलं. ऑन हेविली याज आय सॅट
reading the top of the bus. बस डबल डेकर बस होती. लंडनमध्ये डबल डेकर बस आहेत आणि वरचं जे छप्पर आहे ते ओपन असते. जसं तुम्ही मुंबईमध्ये पाहिले असेल डबल डेकर बस. तर रायटर सॅट, A.G. गार्डिनर सॅट अप्पर फ्लोअर, तर फर्स्ट फ्लोअरवर होते. सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ द बस. आय लुक अप, त्यांच्या पायावर जसाही पाय पडला, त्यांच्या पायावर काय पडला, बूट पडला, तसाही ते काय, ही गॉट पेन अँड ही लुक अप, त्यांनी वर बघितलं. सम अँगर, ही बिकेम व्हेरी अँग्री, मोर यागोनी, यागोनी मीन्स पेन, पेन झालं होतं. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ ए चेअरफुल काउंटनन्स. व्हॉट सी ही? He saw a face of a conductor. This cheerful conductor, good natured conductor. तो फेस का ज्याने त्यांची हेल्प केली होती, त्यांच्या मनामध्ये याझून झालं होतं का धिस कंडक्टर इज अ व्हेरी गुड कंडक्टर. तो कंडक्टरचा फेस त्यांच्यासमोर आला. व्हेन ही सॉ अप, सॉरी सर, ही सेड. द गुड नेचर्ड कंडक्टर सेड, सॉरी सर, बूट टॅम्पर्ड इज टोज. रायटरच्या टोजला टॅम्पर्ड केलं होतं. ही गॉट पेन, ही गॉट यागोनी. आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. त्याच्यावर त्यांनी एक्सप्लेन केलं. सॉरी म्हटलं त्या कंडक्टरने, गुड नेचर्ड कंडक्टरने, आणि म्हटलं आय नो दीज आर हेवी बूट्स, माझे हे बूट्स हेवी आहे आणि त्यामुळे यू गॉट ए यागोनी. गॉट देम बिकॉज आय गॉट देम, मी त्यांना खरेदी केलं. काय केलं? माय फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. ट्रेडचं पास्ट टेन्स इथे ट्रॉड आहे. तर माझे पाय तुडवल्या जात होते. नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर्स पीपल. आता माझ्यामुळे काय होते का, माझ्या या हेवी बूटमुळे तुमच्यासारख्यांचे दुसऱ्यांच्या पाय आता काय होते, ट्रेडेड केल्या जाते, ट्रॅम्पल्ड केल्या जाते, तुडवल्या जाते, असं त्यांनी त्याच्यावर एक्सप्लेन केलं की आय हॅव नॉट ए हेवी बूट. व्हाय ही हॅड परचेस हेवी बूट. त्यांनी हेवी बूट्स का परचेस केले? कारण लोक, ही हॅड टू गो डेली, म्हणजे ही वॉज ए कंडक्टर अँड त्यांना त्या बसमधून जावं लागत होतं आणि त्याच्यामुळे त्यांचे टोज जे होते ते डेली लोक तुडवत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी हेवी बूट्स घेतलेले होते. होप आय डिड नॉट हर्ट यू सर. आणि त्यांनी हॅपीली, चेअरफुली म्हटलं की सॉरी सर, आय हॅव हर्ट यू, परंतु तुम्हाला इजा झाली नसेल. होप आय डिड नॉट हर्ट यू, माझ्यामुळे तुम्हाला जास्त इजा झाली नसेल. आय हॅड हर्ट, ही हॅड हर्ट मी, बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही डिड नॉट, ही हॅडंट इट. ही हॅड हर्ट मी. रायटरला त्यांनी तर हर्ट केलंच होतं, खूप हर्ट झालं होतं, पेन झालं होतं बूटचा, तो बूट त्यांच्या टोजवर पडल्यामुळे. ही वॉज सो नाईस दॅट अबाउट इट अँड आय ॲश्युअर्ड हिम. रायटरने तरीसुद्धा ही फॉरगेट पेन बिकॉज ही सेड सॉरी. ही यूज पोलाईट वर्ड, कंडक्टरने पोलाईट वर्डचा यूज केल्यामुळे ही फॉरगेट द पेन. रायटर काय झाले, पेन विसरले आणि त्याला ॲश्युअर्ड केलं काय, ही हॅड नॉट इट, ही हॅड नॉट गिव्ह मी यागोनी. आफ्टर धिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेर एव्हर आय बोर्डेड हिज बस. बोर्डेड म्हणजे चढणे. जेव्हा केव्हा ते रायटर हिअर आफ्टर धिस आय बिगॅन, बिगिन ए फर्स्ट फॉर्म आहे, BEGIN, BEGAN सेकंड फॉर्म आणि BEGUN इट इज ए थर्ड फॉर्म. आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेन एव्हर आय बोर्डेड हिज बस. आणि ते त्या कंडक्टरचा शोध घ्यायचे. व्हेन ही रिटर्न ऑर व्हेन ही गो टू द ऑफिस, जेव्हा केव्हा ते जायचे तर ही सर्च द कंडक्टर, तो भेटतो का आपल्याला. आफ्टर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड ए क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिईंग. आणि त्याला पाहून यांना काय व्हायचं, ही गॉट हॅपीनेस, ही गेट हॅपीनेस. सीइंग हिम, सीइंग हिम ही गेट हॅपीनेस. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टेबल फंड ऑफ पेशन. ही सीम, सीम म्हणजे दिसणे, तर इनएक्झॉस्टेबल, अनलिमिटेड,
त्या कंडक्टरजवळ अनलिमिटेड पेशन्स दिसायचं, सहनशक्ती. पेशन्स मीन्स सहनशक्ती. ही ऑब्झर्ड, एजी गार्डिनर ऑब्झर्ड धिस गुड नेचर कंडक्टर इन एव्हरी टाईमला ते ऑब्झर्व करायचे. आणि ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना दिसायचे का त्या कंडक्टरचे त्यांना क्वालिटीज दिसल्या. मेनी क्वालिटीज द पर्सन हॅड. त्या गुड नेचर कंडक्टरमध्ये मेनी क्वालिटीज आहे व हे त्यांना लक्षामध्ये आलं. अंडरस्टूड. ए गिफ्ट फॉर मेकिंग ए पॅसेंजर कम्फर्टेबल. आणि त्यांच्याजवळ इतकं पेशन्स दिसलं त्या कंडक्टरकडे की ते आपल्या पॅसेंजरला कसं कम्फर्टेबल ठेवता येईल. ही ट्राईड. तो कंडक्टर ट्राईड करत होता. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग. आता त्याच्यामधल्या कोणकोणत्या सम थिंग्स ही ऑब्झर्ड. ही मीन्स हिअर रायटर ऑब्झर्ड सम गुड थिंग्स इन हिम. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग येत असेल तर ही वूड रन अप द स्टेअर अँड गिव्ह समवन द टिप्स दॅट देर वॉज रूम इनसाइड. इफ देर इज ए रेनिंग अँड बस स्टॉप ही सेड देर इज ए प्लेस यू गो देअर. तिथे जागा आहे. देर इज अ शेड, लवकर जा तिथे. अशा प्रकारे सांगायचं तो लोकांना. व्हेन देर इज अ रेनिंग. विथ ओल्ड पीपल ही वॉज कॉन्सिडरेट ॲज ए सन. आणि ओल्ड पीपलसोबत तो कंडक्टर कसा वागायचा. सनसारखा. त्यांची मुलाची जशी मुलगा जसा पेरेंटची काळजी घेतो तशी ती काळजी घ्यायचा. चिल्ड्रन ॲज सॉलिसिटियस ॲज फादर. आणि चिल्ड्रेनची तो केअर घ्यायचा. सॉलिसिटियस मीन्स केअरिंग. त्यांची काळजी घ्यायचा. कशी घ्यायचा. फादर जसा मुलांना घेऊन जातो तशी काळजी घ्यायचा. He had evidently a peculiarly warm place in his heart for a young people. आणि यंग पीपलच्यासाठी तर त्यांच्या मनामध्ये, त्या गुड नेचर्ड कंडक्टरच्या मनामध्ये हॅज ए स्पेशियल प्लेस. एक चांगलं प्लेस होतं. स्पेशियल, इव्हिडंटली, जाणून बुजून. पेक्युलिअरली वार्म प्लेस, एक चांगलं प्लेस होतं. ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट. इंडल्ज म्हणजे गुंतणे. ते ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी हॅपी जेस्ट म्हणजे विनोद करायचे त्यांच्यासोबत, यंग लोकांसोबत. बसमध्ये यंग पीपल असेल तर विथ देम. इफ ही हॅड ए ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड. इफ ही हॅड ए ब्लाइंड मॅन इन द बस. बोर्ड म्हणजे बसमध्ये एखादा ब्लाइंड पर्सन असेल. इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेव्हमेंट. इफ इट वॉज नॉट इनफ. फक्त ते एवढंच नाही करायचे की त्याला सेफली खाली उतरून द्यायचं. पेव्हमेंट म्हणजे बाजूला, रस्त्याच्या बाजूला पेव्हमेंट असतं, त्याला तिथे सेफली उतरून द्यायचं एवढंच काम नाही करायचे. ही वूड कॉल टू बिल मीन्स हिअर ड्रायव्हर. ड्रायव्हरला ते कॉल करायचे, ड्रायव्हरला ते टेल करायचे की इन फ्रंट वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड राऊंड द कॉर्नर. बिल मीन्स हिअर ड्रायव्हर. तर ड्रायव्हरला सांगायचे स्टॉप हिअर. आय क्रॉस द ब्लाइंड पर्सन. आय क्रॉस दिस यंग मॅन. आय क्रॉस दिस ग्रँडफादर. मी त्या ग्रँडफादरला थोडंसं रोडच्या पलीकडे करून देतो बुवा असं सांगायचे. आणि त्यांची केअर घ्यायचे ब्लाइंड पर्सनची. ही टूक केअर, खूप चांगली काळजी घ्यायची. अक्रॉस द रोडपर्यंत सोडून द्यायचे. राऊंड द कॉर्नर. अदरवाईज सेफली ऑन हिज वे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in a natural courtesy and good manner. What effect? See, here writer give here the conclusion that he irradiated means produce, spread करायचे. यान ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर्ड. एका व्यक्तीमुळे, गुड नेचर एका कंडक्टरमुळे सगळे लोक चांगलं बिहेव्ड करायचे. त्यांच्या बसमध्ये असं प्लेझरस ॲटमॉस्फिअर राहायचं. त्यांचं ते बिहेव करणे यंग लोकांसोबत, चिल्ड्रनसोबत, ब्लाइंड पर्सनसोबत. त्याच्यामुळे ते सगळं त्यांच्या बसमधलं वातावरण कसं राहायचं. एक गुड,
चांगलं आल्हाददायक जॉयफुल ॲटमॉस्फिअर राहायचं. आणि रायटर टेक प्लेजर जर्निंग इन द बस. त्यांच्या बसमध्ये त्यांना खूप आनंद यायचा. वाज लेसन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर. आणि त्याच्यामुळे अदर पीपल आरसो इन द बस बिहेव व्हेरी वेल. यूज कर्टियस वर्ड. अदर पीपलसुद्धा त्या बसमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण राहायचं त्या बसमध्ये. रायटर गेव हिअर हिज ओन रिअल एक्सपिरियन्स. स्वतःचा अनुभव इथे मांडलेला आहे. इन दिस वे वी स्टॉप हेअर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.